सर्वाज्ञ श्री पुन्हा एकदा सर्वाज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत प्रणाम. ते जवळच आहे, परंतु आपण विसरलो आहे. मी सर्व या ट्रस्टींना विनंती करत, नवरात्रात लावा, अगोदर लावा, नंतर लावा, परम गुरुजींचं एक सत्र नक्की लावा आणि ते ऑनलाईन घ्या. तेच करतात, त्यामुळे ऑनलाईन महानुभावांपर्यंत हा विषय जाऊ द्या. प्रत्येकाकडे काहीतरी देण्याची कला आहे, ती आपण मोकळी दिली पाहिजे. प्रत्येकाकडे काहीतरी असतं. देवाने एका सूत्रात सांगितले, बहुरत्ना व सुंदरा. या विश्वामध्ये, या सृष्टीमध्ये प्रत्येकाकडे काहीतरी असतं. 100 बडकर एक रत्न आहे, परंतु ते समाजाला, धर्माला कसे उपयोगी पडतील यासाठी आपण त्यांना उद्युक्त करायचं असतं. गुरुजी स्वतःहून येऊन सांगणार नाही, परंतु तुम्ही विनंती केलं आणि सर गुरुजी तुमचं एक सत्र जाता घेईन. जे जे चांगलं आहे ते कुठूनही, कधी, केव्हाही, कोणाकडूनही घेण्याची एक प्रवृत्ती, एक भूक आपली लागली पाहिजे. समाजाकडून आपल्याला खूप घेण्यासारखं आहे, समाजाला देण्यासारखं समाजाकडे खूप आहे, पण आपली घेण्याची इच्छा असली पाहिजे, ती भूक असली पाहिजे. जेव्हा एखाद्या वेळेस भूक लागते ना, तर आपण स्वयंपाक काय केलाय, जेवण काय केलंय, आपली आवडीची भाजी आहे का नाही याचा विचार नाही करत, कारण भूक लागलेली. तसं ज्ञानाची जर भूक लागली तर व्यक्ती कोण आहे, काय आहे याचा विचार न करता जिथून भेटेल तिथं आपण घेत राहतो. तो संग्रह आपल्या जीवनामध्ये शिदुरी म्हणून आपल्या जीवन प्रवासामध्ये उपयोगी पडत असतो. परमार्गसेवक माननीय पवार गुरुजी यांनी आत्ताच सर्व सद्भक्तांना आव्हान केलं. त्यांना पूर्वीपासून आपण सर्व वासनिक बंधू आणि भगिनी ओळखतात. ज्याप्रमाणे परमेश्वर वाडोवाडी फिरून अधिकारी जीवाला तत्वज्ञान परमेश्वरांनी सांगितलं आणि त्यामुळे तिथं स्थान निर्मिती झाली. हे स्थान परमेश्वराचे नाही, ते आपले आहे, कारण परमेश्वराने आपल्याला निर्माण करून दिलेले आहे. तिथं परमेश्वर येऊन डोकं टेकवणार आहे का, आता वंदन पूजन करणार आहे का, तर आपल्याला दिलेली ती उपलब्धी आहे. म्हणून आपण कधी स्थान देवाचं असं नाही, स्थान माझं. परमेश्वराचं वंदन करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला उपलब्धी करून दिली. त्या परमार्गसेवक गुरुजींसाठी सर्वांनी टाळ्या वाजवून एकदा त्यांचं कार्याची पावती आपण द्यायची आहे. त्याचप्रमाणे गुरुजी प्रत्येक स्थानावरती जातात. त्या स्थानाची लीळा, तिथं कोणी साधुसंत असतील त्यांच्याकडून माहिती घेतात, स्वतः माहिती देतात. आपल्याला घर बसल्यास त्या स्थानावरती कसं जायचं, रूट काय, ते किती किलोमीटर आहे, कुठून कसं, हे सर्व आपल्याला ती सेवा ते देतात. ही अत्यंत अनमोल अशी सेवा आहे, कारण प्रत्येकाला जाणं तिथं शक्य होत नाही. जायचं असेल तर मग कोणाला विचारावं, तर ते अत्यंत सोपं करून टाकलेलं आहे. पूजनीय माईम भटांनी देवाला एकदा असंच विचारलं की माझ्याजवळ काही सामुग्री आहे अगोदरची. मग ते संस्कृत पंडित होते, 18 पुराण, वेद, भास्करशास्त्र सर्वच येत होतं त्यांना. तर ही सामुग्रीचा त्याग करू काय? देव म्हणतात अशी कोणती सामुग्री का ती परमेश्वराच्या ठिकाणी, दैवराटीच्या ठिकाणी उपयोगी पडू शकत नाही. तर जी जी सामुग्री आपल्याकडं आहे कोणत्याही अनुषंगाने, ती तुम्ही परमार्गमध्ये, दैवराटीमध्ये लावू शकता. ज्याप्रमाणे आता मी व्यायाम घेतो, व्यायाम घेण्याचं कारण काय की मला ती पहिल्यापासून सवय लागलेली आहे. मी स्पोर्टमॅन आहे, खेळाडू आहे, त्यामुळं मला ती लाईफस्टाईल जमलेली आहे. मग ती सामुग्री माझ्याकडं, तर ती सामुग्रीच्या माध्यमातून मग आपल्या इतर बांधवांना, भगिनींना तो द्यावा आणि त्यातून एक धर्माच्या अनुषंगाने एक अलर्टनेस, एक सिरियसता निर्माण करावी. तर असं प्रत्येकाकडे काहीतरी गुण असतात. त्या गुणाचं परमेश्वराच्या ह्या परमार्गामध्ये जर आपण व्यावहारिक बुद्धीला उपयोग लावून ते जर दिण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच होतो. त्याप्रमाणेच गुरुजी करतात. त्यांना ती आवड आहे. आवडीशिवाय कोणी सवड काढत नाही आणि आवडीशिवाय कोणी जात नाही. आवड आहे, त्या आवडीचं कसं धर्मासाठी उपयोग करून देता येईल त्यांनी ते हेरलं आणि गावोगावी, घरोघरी किंवा स्थानाच्या ठिकाणी जाऊन ते स्थानाचं तर आपल्याला पोचवतात. पण त्यांनी नवीन उपक्रम चालू केला आहे. साधू संत आहे, त्या साधू संतांना भेटायचं, त्यांची माहिती घ्यायची आणि त्या माहितीच्या माध्यमातून अनेक नामधारक वासनिकांपर्यंत ती पोचवायची. हे कार्य खूप मोठं आहे आणि ते करतात. त्यांच्यासाठी आपण खूप खूप शुभेच्छा करू, परमेश्वराकडे प्रार्थना करू, त्यांना दीर्घ आयुष्य मिळो, त्यांच्याकडून अशीच परमेश्वराची सेवा उत्तरोत्तर घडत राहो.
सकाळी आपण बघितलं की परमेश्वराने उत्तर पंथाला जाण्याची प्रवृत्ती निर्माण झालेली आहे आणि उत्तरापंथी जाण्यासाठी तयारी केल्यानंतर परमेश्वराने आचार्यांना असं निधानाचा आचार सांगितला. त्यानंतर आचार्यांना ती अवस्था प्रकटली. बानखिडीच्या डोंगरात ते गेले. पूजनीय मायनदास यांच्या माध्यमातून परत आचार्यांना धर्मात किंवा रुद्रपूरला आणलं आणि नंतर लीळाचरित्राचं लिखाण झालं. या लीळाचरित्राच्या लिखाणानंतर ते लीळाचरित्र आपल्यापर्यंत पोचलं. हे लीळाचरित्र किंवा आपले जे बी साहित्य आहे हे तयार करण्यासाठी आपल्या पूर्वजांनी खूप कष्ट घेतले. ती बौद्धिकता त्यांची खूप उच्च लेवलवरती होती. आज आपण जे साहित्य होतं, मी पण लिखाण करतो, माझे पण पुस्तक आहे, ती लेवल आपल्याला कधीच पकडताच येणार नाही. ते कधी कॉलेजला गेले नाही, कधी शाळेत गेले नाही, परंतु त्यांची नियत क्लिअर होती, साफ होती आणि त्यांचा उद्देश फक्त परमेश्वर भक्ती होती. त्यामुळं त्यांच्या त्या साहित्यामध्ये ती जी उंची त्यांनी गाठलेली, त्यावरती आपल्या मानव संप्रदायाच्या साहित्यावरती आज जगामध्ये सर्वात जास्त PhD करण्याचं काम चालू आहे. तुम्ही पुणे युनिव्हर्सिटीत जाल, मुंबई युनिव्हर्सिटीत जाल, ही विद्यापीठ आहे, तिथं जर चौकशी केली तर सर्वात जास्त PhD करणारे जे शिक्षक लोक असतात ते मानव संप्रदायाच्या ह्या तत्त्वज्ञानावरती PhD करतात. कारण मराठी साहित्यामध्ये जर विचार केला तर दुसरं साहित्यच नाही आहे. हाय काय 2-4 साहित्य या अनुषंगाने जर बघितलं तर अत्यंत त्रोटक, परंतु 99% साहित्य मानव संप्रदायाचे. हे मानव संप्रदायाने या समाजासाठी दिलेलं खूप मोठं योगदान आहे, परंतु ते आपल्याला कळालं नाही, आपल्याला समजलं नाही आणि म्हणून समाजापर्यंत ते आपण पोहोचवलं नाही. जे साहित्यिक लोक असतात, शिक्षक लोक असतात, जे साहित्याचा अभ्यास करतात, त्यांना त्याची किंमत माहीत आहे. त्यांना त्याचं वेटेज, त्याचं वजन किंवा त्याची किंमत माहीत असल्यामुळं ते तळमळ करतात. परंतु अनेक मानव संप्रदायाच्याच काही साधू संतांच्या विचारामुळं म्हणा किंवा प्रगल्भतेच्या अनुषंगाने थोडंसं कंजेस्टेडपणा म्हणा, साहित्यिक लोक आपल्या धर्माच्या या साहित्याकडे वळणं थोडंसं मधल्या काळात दुरापस्त झालं होतं. कारण आपल्यातलेच आपण भरपूर वाद निर्माण करून घेतले होते आणि आपल्यातलंच आपल्याला तत्त्व न समजल्यामुळं आपण मानवांनीच मानवांचं साहित्य समाजापासून दूर ठेवलं होतं. परमेश्वराने आपल्याला खूप मोठी सामाजिकता दिलेली आहे. तो विषय उद्या किंवा परवा मी घेणार आहे की मानव संप्रदाय म्हणजे आपला जो धर्म आहे, नुसताच कर्मकांड, नुसताच विधी नाही आहे, तर समाजाला परमेश्वराच्या तत्त्वज्ञानातून समाजाला परमेश्वराने काय दिलंय याचं जर आपण मांडणी केली आणि व्यवस्थित समाजापर्यंत ते पोचवलं तर खूप मोठं मानव संप्रदायाचं योगदान समाजाला होऊ शकतं आणि सर्व समाजाला दिशा देण्याचं काम मानव संप्रदाय करू शकतात. पण आजचा मानव स्वतः दिशाहीन झाल्यामुळं तो समाजाला दिशा देऊ शकत नाही. सामाजिक दृष्टिकोनातून कितीतरी वचन परमेश्वरांनी सांगितले, भांडते दोघे अन्यायी. भांडते दोघे अन्यायी देवाने सांगितलं नाही. भांडणारा एक योग्य असतो, एक अयोग्य असतो. आपण कधी कोणाचं भांडणापर्यंत जर गेलं किंवा भांडण आपल्यापर्यंत गेलं तर आपण असं कधीच म्हणत नाही, परंतु त्याचा न्यायनिवाडा करायचा प्रयत्न करतो. सांगतो की बाबा हे योग्य आहे, हे अयोग्य आहे. न्यायालयात जातात, साऱ्या गोष्टी होत राहतात, साक्षी पुरावे आणि कोणाला तरी निकाल लागतो, हा योग्य हा अयोग्य. पण परमेश्वराने सर्वात मोठा ब्रॉड विचार, प्रगल्भ विचार समाजाला दिलेला आहे. तो समाजाने स्वीकारला तर कोर्टामध्ये होणारी गर्दी थांबून जाईल, परंतु तो स्वीकारण्याचं काम पहिले मानभावाने स्वीकारलं पाहिजे. आजची वस्तुस्थिती मी तुम्हाला सांगतो, आपल्या मानभावांमध्ये निम्मा मानभाव कोर्टात आहे. कशाचे? मनतीचे वाद चालू आहे, इस्टेटीचे वाद चालू आहे, मंदिराचे वाद चालू आहे, काही ना काही वाद चालू आहे. 50% मानभाव कोर्टात आहे, 50% मानभाव विधित कर्मकांडात आहे आणि वास्तविक सारा अज्ञानात आहे. मानभाव शिल्लक नाही आहे. तर हा मानभावांनी मानभाव तयार करणं अत्यंत गरजेचं आहे. भांडते दोघे अन्याय परमेश्वरांनी आपल्याला दिलेलं आहे. आपण अभ्यासतो आणि आपणच भांडत घेऊन कोर्टात जातो, तर सर्वज्ञ श्रीचक्र प्रभूंच्या विचाराचा हा अपमान आहे ना. हा अपमान करणारा मानवच आहे, याचं दुःख मला सतत बोचत असतं. की देवाने तत्वज्ञान सांगितलं, अनंत ब्रह्मांडांचं नाही, त्याची मी भक्ती करत असताना हे तत्व जर मलाच कळालं नाही तर मी समाजाला काय देईन. त्यामुळं हा विचार प्रत्येकाने केला पाहिजे की आपण करतोय काय, ते तत्वात बसतं की नाही आणि त्या तत्वाच्या चौकटीत आपण राहतो की नाही. कारण हे करत असताना अप्रत्यक्षरित्या परमेश्वराला आपण खंतीत आणत नाही, प्रसन्नता निर्माण करत नाही. या अनुषंगाने आपण विचार केला पाहिजे. सकाळी आपण तत्वज्ञानाच्या माध्यमातून पूजनीय आचार्य आहे त्यांनी चिंतन केलं, ते पूजनीय माईम भट्टांनी हेरलं आणि त्यातून माईम भट्टांनी पूर्ण महाराष्ट्रात भ्रमण केल्यानंतर
लीळाचरित्राची निर्मिती झाली, ते लीळाचरित्र आपल्यापर्यंत पोचलं. हे लीळाचरित्र म्हणजे प्रति परमेश्वर आहे. परमेश्वर आपण पाहू शकत नाही, परमेश्वराला आपण अनुभवू शकत नाही, प्रचितीला आणू शकत नाही, एवढी योग्यता आपल्यामध्ये नाही. आपण अभागी जीव आहोत. परंतु त्या लीळाचरित्राच्या माध्यमातून आपण परमेश्वराची अनुभूती घेऊ शकतो, प्रचिती घेऊ शकतो, परमेश्वराला समजू शकतो, जाणू शकतो. म्हणून लीळाचरित्र हे प्रति परमेश्वर आहे. त्याचं मी गेली 15 वर्षापासून बोलत असतो की ज्या महानुभावांकडे भगवद्गीता आहे, सूत्रपाठ आहे, लीळाचरित्र आहे, ते खरे महानुभाव. ते उपदेशी झाले, परंतु त्यांच्या घरात लीळाचरित्र नाही, सूत्रपाठ नाही आणि भगवद्गीता नाही, ते महानुभाव नाही. त्याच्या पुढे जाऊन मी ज्यावेळेस दुसऱ्यांच्या स्टेजवरती जाऊन व्याख्यानाला जातो, तेव्हा मी हिंदू धर्मालाच आव्हान करतो डायरेक्ट, की ज्या हिंदू स्वतःला हिंदू म्हणून घेण्याची जी प्रवृत्ती ठेवतोय किंवा हिंदू म्हणून घेत असतो, त्याच्या घरामध्ये जर गीताच नाही तर तो हिंदूच नाही. नुसतं गर्व से कहो आम्ही हिंदू आहे असं म्हणून हिंदू होत नाही. हिंदू ही एक संस्कार पद्धत आहे, हिंदू ही जीवन जगण्याची एक कला आहे आणि अत्यंत सुंदर प्रगल्भ विचार आपल्या धर्मामध्ये आहे. आपल्या धर्मामध्ये इतका प्रगल्भ विचार आहे की त्याचा विचार सुद्धा आपण करू शकत नाही. बघा, तुम्हाला एक छोटेसे उदाहरण देतो. शेतकरी असतो, आत्ताच बैल पोळा होऊन गेला. आता त्या बैलाचं पूजन आपण करतो किंवा अन्य लोक, आता आपण पूजनेच्या अनुषंगाने आपण थोडं बाहेर पडलेलो आहे, परंतु पूजन करतो याचा अर्थ त्याला देवत्व बहाल करतो का? तो देव आहे का? नाही. ऋण मानण्याची जी पद्धत आहे, संस्कार आहे, संस्कृती, ते आपल्या धर्मामध्ये आहे. त्याच्या पुढे जाऊन आपण ज्यावेळेस दीपावली साजरी करतो, त्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्या ज्या भगिनी असतात त्या लक्ष्मीच्या अनुषंगाने कशाला ठेवतात? पुढं झाडू असतो ना, कचरा असतो ना, त्याला पण ठेवतात. म्हणजे ती झाडू, आपल्या घरातली जी झाडू आहे, केरसुनी आहे किंवा त्याला काय आपण इकडं म्हणतात, ते वर्षभर तिच्याकडून आपण काम करून घेतो, सेवा करून घेतो. म्हणजे तिचं सुद्धा ऋण आपण मानतो. हा हिंदू धर्म इतका प्रगल्भ आहे, इतका मोठा आहे, ब्रॉड आहे. ते तर जड वस्तू आहे, त्याला काय कळतंय? परंतु याला कळतंय म्हणून तो मानतोय. तर ह्या ज्या अनुषंगाने जी आपली प्रगल्भ विचारधारा हिंदू धर्माची, ती समाजापर्यंत गेली पाहिजे आणि त्या हिंदू धर्माला प्रगल्भ, अति बोल्ड आणि भक्कम करण्याचं काम मानव संप्रदायाने केलेलं आहे. तत्वज्ञान, गीता ही आपली मूळ ग्रंथ आहे. गीता मानवांचा जसा मूळ ग्रंथ आहे तसा हिंदू धर्माचा मूळ ग्रंथ आहे आणि तो जगमान्य ग्रंथ आहे. तो गीता आपल्या प्रत्येक आश्रमामध्ये, घराघरामध्ये आपण पाठपारायण दररोज करत असतो. गीतेचे 18 अध्याय आपण पारायण करत असतो. परंतु ती गीता पारायणापुरती मर्यादित न ठेवता आपल्या ती डोक्यात उतरली पाहिजे, आपल्या हृदयात उतरली पाहिजे आणि आपल्या आचरणाच्या माध्यमातून आपण समाजाला ती दाखवली पाहिजे, असं मला स्पष्ट वाटतं. कारण कितीतरी महानुभावांची मी बघितले 18 अध्याय पाठ असतात, पारायण म्हणायला लागले की 1 तासात 18 अध्याय पूर्ण करून टाकतात. परंतु ते आपण किती स्वीकारले आहे, आपण किती आचरणात आणले, हे अत्यंत महत्वाचं आहे. लीळाचरित्र आपल्यापर्यंत परमेश्वरांनी पोचवलंय. अनंत लीळा म्हणजे परमेश्वर एक एक परमेश्वर आहे. एक एक सूत्र म्हणजे एक एक परमेश्वर आहे, त्याची किंमतच होऊ शकत नाही. एक सूत्रातून आपल्याला परमेश्वरांनी कितीतरी तत्वज्ञान सांगितलेलं आहे, पण ते स्वीकारण्याची ताकद आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या शरीरामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये जोपर्यंत आपण निर्माण करत नाही तोपर्यंत आपण महानुभाव होऊ शकत नाही. म्हणून सर्वज्ञशी चक्रप्रभूंना समजून घेणं, जाणणं, त्यांची भक्ती करणं एवढी सोपी नाही आहे. हे एक आव्हान आहे. सारा समाज एकीकडे चालला आहे ना आपण एकीकडे द्वैतवादाकडे चाललेला आहे. आणि ते ते आव्हान परमेश्वराने पहिले स्वीकारलं. ज्यावेळेस 365 दिवसाचे रतवैकल्य लिहिले गेले होते, या रतवैकल्याला राजाश्रय भेटला होता. राजाश्रय भेटून हेच रतवैकल्य आणि हाच धर्म लोकांनी स्वीकारला होता आणि याला धर्म म्हणून लोक पूजत होते, भजत होते, करत होते. त्याच वेळेस परमेश्वराने अवतार घेऊन हे तत्वज्ञान सांगितलं आणि या तत्वज्ञानाच्या माध्यमातून 365 दिवसाचे रतवैकल्य उखडून टाकले, अंधश्रद्धा उखडून टाकली, कर्मकांड उखडून टाकले. आणि त्याच कर्मकांडात, त्याच अंधश्रद्धेत हा महानुभाव जात असेल, परमेश्वराचा साधक म्हणून आपण घेत असताना ज्याच्यासाठी परमेश्वराने अवतार घेतलाय तेच जर आपण करायला लागलो तर अप्रत्यक्षरित्या आपण आपल्या परमेश्वराला स्वीकारलेलं नाही, आपण आपल्या परमेश्वराला नाकारलेलं आहे. आणि म्हणून त्यामुळं परमेश्वराला खंती आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परमेश्वराने ते तत्वज्ञान आपल्याला मांडलेलं आहे. ते स्वीकारणं म्हणजे समाजाला दाखवण्यासाठी नाही, आपल्या स्वतःच्या हितासाठी आपण ते स्वीकारायचे, आचरणात आणायचे, त्यागाच्या माध्यमातून त्या परमेश्वराला आपण स्वीकारायचे. तर आपण परमेश्वराला स्वीकारणं म्हणजे लीळाचरित्र स्वीकारणं आणि लीळाचरित्र आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असणं गरजेचं आहे.